पद्मिनी काम शेजार भोगी विचित्र स्वयंभोग. काय म्हणू लागला? प्रधान बोलू लागला, राजा रावणाला बोलू लागला. स्वामी, माझ्यासारखा प्रधान तुमच्या असणाऱ्या सेवेमध्ये असताना तुम्ही घ्यायचं कारणच नाही. तुम्ही असं समजा की राम लक्ष्मण ही सर्व वानर या ठिकाणी यांचा नाश केला असं समजा, आणि तुम्ही असणारे आपल्या राजविलासाचा असणारा भोग घ्या. कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. समजा राम आणि लक्ष्मण सर्व वानरांसहित या ठिकाणी त्यांचा नाशच केला असा विश्वास प्रधान राजा रावणाला देऊ लागला. एवं मुक्तं प्रहस्तेन धूमाक्षो वाक्यमब्रवीत लंका मूले स्थिता सूक्ष्मीभूत्वा सदो निशाचरा गच्छामस्तविरिता सर्वे तत्र तद्वानरं बहुना सुख सुप्तां निष्णाम एताति मम रोचते. तसेच ध्रुमाशाची तपोकृती ऐकोनी प्रहस्तनवाळी धूमाक्ष गर्जोनी वचन बोली वानर सेना लंकामुळी आर्तुबरळी आदळली. आलो या ठिकाणी प्रहस्त प्रधान अनेक प्रकारे असणाऱ्या राजा रावणाला विश्वास दिला की तुम्ही व्हायचं कारण नाही, राम लक्ष्मण मेले म्हणून समजा आपल्या राजविलासाचा असणारा तुम्ही भोग घ्या असं प्रहस्त प्रधान बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोवर्धन बडे वाचण्यासाठी गावणारा पत्रकार आणि तसेच दुसरे राक्षस पुन्हा असणारा आपल्या बाळाचा असणारा किती शौर्य, किती चातुर्य, किती बलवान आहे याच्यासाठी असणारा पुन्हा असणारा बोलू लागलेला आहे.